नमस्कार, मी धनंजय घडमोडे. माझं गेवराई सीमेत हे 18 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी मी 6 एकर क्षेत्रावर कापूस या पिकाची लागवड केलेली आहे व बाकी उर्वरित क्षेत्रावर मका या पिकाची लागवड केलेली आहे. तरी आपण बघू शकताय कापूस शून्य मशागत पद्धतीने केलेला हा कापूस. हे पडलेले आपण बेड व बेडवरून हे नितळ वाहणारं पाणी आपण बघू शकता. याचा कुठलाही परिणाम या कापसाच्या पिकावर झालेला नाही व मध्ये मारलेलं हे तणनाशक कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये उर्वरित मशागत केलेली नाही. तणनाशकची फवारणी केलेली आहे. त्याद्वारे तण नियंत्रण करण्यात आलेलं आहे. उर्वरित क्षेत्रावर केलेली मका लागवड या शून्य मशागत पद्धतीमुळे हे पीक तगलेलं आहे. आतापर्यंत आपण बघू शकताय पाणी गेल्या 5-6 दिवसापासून पडत असल्या संततधार पावसामुळे पिकाचा त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही आहे. आपण नितळगार पाणी बघा, वाहणारं पाणी. धन्यवाद.